नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड सायन्स पार्ट 1 चे एक्सरसाइजमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत। याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता। चला तर मित्रांनो तुम्हाला मी आता चॅप्टर वाईज मित्रांनो तुम्हाला एक्सरसाइजमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगून देतो। जो चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन आहे त्यातील एक्सरसाइजमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आता पाहूया। आपण आता एक्सरसाइजमध्ये जातोय। आपण एक्सरसाइजमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूया। तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। आपला जो मित्रांनो क्वेश्चन 1 आहे टेबलचा तो इम्पॉर्टंट असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मधील पहिले जे दोन क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहेत। क्वेश्चन जो 3 आहे इकडे एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ, हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। हा ग्रॅव्हिटेशन मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगितले आहेत। आता आपला चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स त्यातील एक्सरसाइज मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहूया। त्यातील जो आपला क्वेश्चन नंबर 2 आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द स्टेटमेंट, त्यामध्ये हे 4 क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि त्यानंतर इकडे शॉर्ट नोट्स मधील पहिले 2 शॉर्ट नोट्स मेंडेलिव्स पिरियडिक लॉ आणि स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल हे इम्पॉर्टंट असणार आहेत। आता आपण जातो आपल्या थर्ड चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे। क्वेश्चन नंबर 2 जो मित्रांनो एक्सरसाइज मधील आहे त्यातला मित्रांनो जो पहिला क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर यूज सायंटिफिक रिझन्स मधील जो पहिला क्वेश्चन आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। आणि जो क्वेश्चन नंबर 5 आहे एक पिक्चर आहे, रशच्या रिलेटेड क्वेश्चन आहे, तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। आणि 7 नंबरचा क्वेश्चन आहे बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन स्टेप वाईज, त्यातील सर्व जे 4 इक्वेशन्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि खाली जो मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 आहे टेबल रिलेटेड मित्रांनो, त्याचे मित्रांनो जे इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जो टेबल आहे तो इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्हाला याचं नक्कीच प्रिपरेशन करायचं आहे। त्यानंतर आपला 4th चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, तो मित्रांनो त्यातील एक्सरसाइज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया। एक्सरसाइज मध्ये आपला क्वेश्चन नंबर 2 आहे एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ अ नीट डायग्राम, त्यातील मित्रांनो आपला इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक जनरेटर हे इम्पॉर्टंट आहे। आणि क्वेश्चन नंबर 4 जो आहे एक्सप्लेन द डिफरन्स एसी जनरेटर अँड डीसी जनरेटर, हा इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन नंबर 7 यूज सायंटिफिक रिझन मधील पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 सोलोनॉइड रिलेटेड आहे, तो इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन नंबर 10 हे इम्पॉर्टंट मित्रांनो ह्या चॅप्टर मधील असणार आहे। आता आपण जाऊया आपल्या चॅप्टर नंबर 5 हीट मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहण्यासाठी। एक्सरसाइज मध्ये जो आपला पहिला फिल इन द ब्लँक्स वाला क्वेश्चन आहे त्यातील तिन्ही फिल इन द ब्लँक्स इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि आपला जो क्वेश्चन नंबर 5 आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ, हे सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। आणि जो आपला क्वेश्चन नंबर 6 आहे त्यातील पहिला क्वेश्चन आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। क्वेश्चन नंबर 7 आन्सर द फॉलोइंग मधील जो पहिला क्वेश्चन आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। हे मित्रांनो ह्या चॅप्टर मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलेले आहेत। आता आपण जाऊया आपल्या चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे। एक्सरसाइज मध्ये फिल इन द ब्लँक्स, दोन्ही फिल इन द ब्लँक्स इम्पॉर्टंट आहेत। प्रूव्ह द फॉलोइंग स्टेटमेंट मध्ये पहिलं स्टेटमेंट जो पहिला जो क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन नंबर 3 मार्क द करेक्ट आन्सर इन द फॉलोइंग ऑप्शन्स, फॉलोइंग क्वेश्चन्स, हे सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। आणि त्यानंतर आपल्या नेक्स्ट चॅप्टर नंबर 7 लेन्सेसच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे जाऊया। लेन्सेस चॅप्टरच्या एक्सरसाइज मध्ये जो आपला पहिला जो टेबल आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर यूज सायंटिफिक रिझन्स मधील पहिलं सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन आहे तो, आणि मित्रांनो जो तिसरा क्वेश्चन आहे ते 2 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये पहिले दोन्ही म्हणजे फार साइटेडनेस वर्स अँड नियर साइटेडनेस आणि कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स, हे दोन्ही जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत त्या चॅप्टर मधील। आता त्यानंतर आपण आपल्या चॅप्टर नंबर 8 मेटलर्जीकडे, ह्यातील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया। एक्सरसाइज मधील तुम्ही जो क्वेश्चन नंबर 4 पाहतात एक्सप्लेन द टर्म्स मधील सर्व जे 4 क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि त्यानंतर यूज सायंटिफिक रिझन्स मधील जो मित्रांनो बी आणि सी आहे दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असणार आहेत। ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम मधील जे 4 मित्रांनो जे डायग्राम्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत। 4 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असणार आहेत। हे मित्रांनो आपल्या 8 नंबरच्या चॅप्टर मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन होते। 9 नंबरचे चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स, त्यातील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया। 9 चॅप्टरच्या एक्सरसाइज मधील मॅच द पेअर्स जो पहिला क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल मध्ये फंक्शनल ग्रुप आणि अल्केन दोन्ही महत्त्वाचं आहे। आणि इकडे जो क्वेश्चन नंबर 5 आहे राईट द आययुपीएसी नेम्स ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर फॉर्म्युले, त्यातील मित्रांनो सर्व जे क्वेश्चन आहेत तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत। क्वेश्चन नंबर जो 7 आहे राईट स्ट्रक्चर फॉर्म्युले फॉर द फॉलोइंग आययुपीएसी नेम्स, सर्व क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर नक्कीच करायचे आहेत। खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आहेत। त्यानंतर आपला जो लास्टचा जो चॅप्टर आहे स्पेस मिशन्स, त्यातील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया। एक्सरसाइज मधील पहिले फिल इन द ब्लँक्स वाले दोन्ही फिल इन द ब्लँक्स इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर क्वेश्चन 2 मधील पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन नंबर 3 मधील जे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मधील जो पहिला आणि दुसरा क्वेश्चन आहे ते इम्पॉर्टंट असणार आहेत। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, मी टोटल मित्रांनो सायन्स पार्ट 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, जर मित्रांनो तुम्ही अभ्यास करतात एक्सरसाइज मधील क्वेश्चनचा तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो हे क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे आहेत। आणि मित्रांनो त्यानंतर बाकीच्या क्वेश्चन्सकडे जायचं आहे। आणि मित्रांनो ऑल जे मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत चॅप्टरच्या आतमधील एक्सरसाइज मधील ऍक्टिव्हिटी बेस्ड हे सर्वचे मित्रांनो पीडीएफ लवकरच आपल्या चॅनलवरती अवेलेबल होणार आहे। त्याचे मित्रांनो लिंक आहे ती मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा, ती पीडीएफ डाउनलोड करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।